समर्थ शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ मनाचे श्लोक क्रमांक 90 नये रामवाणी तया थोर हानी जनी व्यर्थ प्राणी तया नाम कानी हरी नाम हे वेद शास्त्री पुराणी बहु आगळे बोलिली व्यासवाणी. समर्थांनी या श्लोकामध्ये अतिशय मार्मिक शब्दामध्ये सांगितलेलं आहे. आपली जी वाणी आहे, खरं म्हणजे वाणीचे 4 प्रकार त्या पण नंतर पाहूया. आपली जी वाणी आहे या वाणीमध्ये सगळं दडलेलं आहे. वाणीमधून जे जे काही शब्द बाहेर पडतील शब्द तेच असतात. त्याची रचना बदलली ना की अर्थ बदलतो, कार्य बदलते, काळ बदलतो. म्हणून या वाणीवरती प्रथम लक्ष केंद्रित करावं. नये राम वाणी तया थोर हानी. ज्या मुखामध्ये, ज्या वाणीमध्ये रामाचं नाव नसेल तर काय थोर हानी आहे. नुसती हानी नाहीये तर थोर. थोर म्हणजे कितीतरी पटीने महान हानी म्हणतात त्याला. जनी व्यर्थ प्राणी तया नाम कोणी. आणि हरिनामाचा महिमा वेद शास्त्र पुराणामध्ये वर्णन केलेला आहे. प्रत्यक्ष व्यास मुनींनी सुद्धा सांगितलेलं आहे त्या रामनामाचं नाव जर घेतलं नाही तर काय होईल, तर आपलं आध्यात्मिक नुकसान होईल. काय म्हटलंय, या करंट्या जीवनाचं महत्व न समजलेल्या लोकांना राम नामाचा कंटाळा येतो. हा कंटाळा नाही आला पाहिजे. कारण वेदशास्त्र पुराणांनी जे जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ना त्याच्यावरती विश्वास ठेवा माणसाने कधीतरी. पहावे पुराणे विषय असं म्हटलेलं आहे. मला कुठलीही गोष्ट जर ताडून पाहिजे असेल, त्याची प्रचिती घ्यायची असेल किंवा काय म्हणतो आपण त्याला संदर्भ पाहिजे असेल ना तर वेदशास्त्र पुराणाचा संदर्भ घ्यावा. म्हणून बरेचसे ऋषी मुनी काय करतात, ही 18 पुराणं जी लिहिली गेलेत ना त्या पुराणाचा संदर्भ घेतात. अर्जुन म्हणाला श्रीकृष्णाला, हे श्रीकृष्णा तू परम पवित्र आणि श्रेष्ठ आहेस. भगवान व्यासा सकाळ सर्व ऋषीमुनी काय करतात, तुझे गुणगान गातात, तुला पूज्य पुरुष मानतात. तू स्वतःही मला तेच सांगत आहेस, पण माझ्या मनामध्ये काय संशय निर्माण झालेला आहे. हे जनार्दना तुझी विभूती योग मला सविस्तर सांग बरं. त्यावेळेस श्रीकृष्णाने काय सांगितलं, हा फापट पसारा जो आहे ना हे मी तुला सांगणार नाहीये. तुला मुद्द्याच्या काही गोष्टी मी तुला सांगणार आहे. काय सांगणार आहे मुद्द्याचं, तर हे जे विश्व आहे या विश्वाच्या चराचरामध्ये सर्व ठिकाणी मी आहे. एवढं एक प्रश्न तुला उत्तर मिळालं तर पुष्कळ झालं. म्हणजे बाकीच्या गोष्टी सगळ्या गौण होतात. समुद्र म्हटल्यानंतर जसं सर्व ठिकाणी पाणीच आहे ना, वेगळं सांगायची गरज नाही. एका समुद्र या शब्दाचा अर्थ काय होतो की सगळीकडे पाणी. असं भगवंताने सांगितलं, अर्जुना ह्या विश्वामधल्या सर्व ठिकाणी मी व्यापून राहिलेलो आहे. आपण म्हणतो ना अवघा ठावरिता कुठे नाही उरला. म्हणून काय झालेलं आहे, भगवंताने माणसाला काय दिले की बुद्धी दिलेली आहे. त्या बुद्धीचा काय करावं, विचार करावा, विवेक साधावा.
प्रवाह हा गंगेशी मिळणारा असावा की गटाराशी मिळणारा असावा? तर निश्चितच तो गंगेला मिळाला प्रवाह तर त्याचं सोनं होईल, कारण तो पुढे समुद्रात जाईल. म्हणून आपल्या विचाराचं काय असावं? नेहमी समुद्राकडे धाव असावं. समुद्र कसा आहे? हवा ढवळी आहे. तशी आपल्या विचाराची धाव सुद्धा कशी असावी? प्रगल्भ असावी, मोठ्या प्रमाणात असावी. साधू संत ऋषी मुनी हे व्यापक दृष्टीने विचार करत होते. नये रामवाणी तया थोर हानी. आपली जी वाणी आहे, आता खरं म्हणजे वाणी 4 प्रकारची असतात: परा, पशेंती, मध्यम आणि वैखरी. एक छोटीशी गोष्ट आहे. पोपट असतो, पोपट पोपट दिसायला मनमोहक असतो, सुंदर असतो, त्याचं अंग चांगलं असतं, चोच चांगली असते, आणि त्याची वाणी जी आहे ना, वाणी सुद्धा मधुर असते. त्या पोपटाला तुम्ही जे शिकवणार ना, तो ते शिकणार. तुम्ही जे शिकवणार तेच तो पोपट बोलणार. तुम्ही जर त्याला ओवी शिकवली तर तो ओवी शिकणार, आणि त्याला शिवी शिकवली तर तो शिवी शिकणार. म्हणून आपण आपल्या वाणीला काय आयाम द्यावा त्याचा विचार करावा. वाणी ही पवित्र राहण्यासाठी काय करावं लागतं? नामस्मरण, चिंतन करावं लागतं. पवित्र जर वाणी ठेवायची असेल ना, तर नामस्मरण चिंतन पर्याय नाही. नामस्मरण सर्वात मोठे व्रत आहे. नामस्मरण सर्वात मोठा याग आहे, यज्ञ आहे. जसं मिठाने अन्नाला चव येते, त्याप्रमाणे नामस्मरणाने काय होतं? संसार गोड होतो. आपण सगळं संसारिक माणसं आहोत, आणि संसारिक माणसाला काय आहे की संसारातलं सांगितलं पाहिजे. खरं म्हणजे वेगळं सांगू नये. तर संसारिक माणसाने काय केलं पाहिजे? त्याच्या हातामध्ये एकच आहे: नामस्मरण, भजन, चिंतन. एवढंच त्याच्या हातामध्ये आहे. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. नामाने काय होतं? जीवन सुंदर बनतं. नाम माझे गुरु, नाम माझे तारू, उतरील पहिलं पारू नाम माझे. नाम माझे तीर्थ, नाम माझे क्षेत्र, नाम माझा पिता, नाम माझा कृष्ण. हा संसार जो आहे ना, हा सगळं माझं नामस्मरण करणं, नामस्मरण आपल्याला असावं. नामाच्या पलीकडे असलेलं नाम जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर सर्वात सोपा आणि जवळचा मार्ग म्हणजे काय? नामी होऊन राहणं. नामाची गोडी लागल्याशिवाय नाम घेतलं जात नाही, आणि नाम घेतल्याशिवाय नामाची गोडी लागत नाही. म्हणजे असा सगळा गुंतड आहे. गोडी लागण्यासाठी नाम घ्यावं लागतं, आणि नाम घेण्यासाठी गोडी उत्पन्न व्हावं लागतं. आपण सर्वजण ज्ञानी आहात. खरं म्हणजे अशा छोट्या छोट्या श्लोकावरती मी तुमच्या समोर ज्ञानदान करणं म्हणजे मला थोडं संकुचित वाटतं. तुम्ही ज्ञानी आहात, बुद्धी असणारी माणसं आहात सर्वजण. मज पामर आहे काय थोरपण. प्रत्येकाने काय करावं की सारासार विचार करावा, संतांचे विचार ऐकावेत, आणि त्या मार्गाने चालावं, असं एवढंच. वेदशास्त्र पुराणामध्ये स्वतःच सांगितलेलं आहे ना, जया वर्णिता वेदशास्त्र पुराणी, जयाचे नियोगे समाधान माने. न बोले म्हणा राघवा विन काही, न ज्यांनी वावगे बोलता सौख्य नाही. जर तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना, ते त्या रघुनायकाविषयी बोलावं. म्हणजे त्याच्यामुळे काय होईल? तुमच्या मनाला समाधान होईल, आणि सगळ्या गोष्टी मनाच्या समाधानासाठी असतात. आपली वेळ या ठिकाणी थांबलेली आहे. खरं म्हणजे जय जय रघुवीर समर्थ.